बऱ्याच केसेसमध्ये असं पाहिलं जातं, की हसबंड वाईफ आहेत, त्यांच्यामध्ये काही डिस्प्यूट झालेले असतात आणि आता डिव्होर्ससाठी कोर्टात केस पेंडिंग आहे. बट मीनवाईल लग्नानंतर काही गोष्टी त्यांनी पण केल्या आहेत. काय केलंय? त्यांनी दोघांच्या नावावर फ्लॅट घेतलाय, प्रॉपर्टी घेतली आहे. त्याला बँक लोन चालू आहे आणि दोघं आयटी सेक्टरमध्ये आहेत किंवा चांगल्या जॉबला आहेत आणि दोघांचे हप्ते जात आहेत किंवा ईएमआय जात आहेत. अशा केसमध्ये जर डिव्होर्स घेतला, तर डिव्होर्स नंतर ती जी प्रॉपर्टी आहे, तिची ओनरशिप कोणाकडे राहणार? पडतोय ना प्रश्न? अशा केसमध्ये डिव्होर्समध्ये हे स्पेसिफिकली मेन्शन करावं लागतं, की या प्रॉपर्टीची ओनरशिप जी असेल ती कोणाकडे ट्रान्सफर होते. सपोज असं आपण गृहीत धरलं, की वाईफचं म्हणणं आहे, की फ्लॅट मला हवा आहे किंवा फ्लॅटमध्ये मी राहणार आहे. हसबंड देखील त्या गोष्टीला रेडी आहे, की ठीक आहे फ्लॅट हा वाईफला जाऊ द्या. पण तेव्हा देखील जर फ्लॅटवरती कर्ज असेल, तर वेदर हसबंड और वाईफ आर द ओनर ऑफ द प्रॉपर्टी? अँड आन्सर इज नो. कारण त्याच्यामध्ये बँकेचं कर्ज असतं. अशा कंडिशनला तुम्हाला बँकेची पण कन्सेंट घ्यावी लागते. कोर्टामध्ये केस चालू असताना दोन्ही पार्टीजला किंवा आयदर एका पार्टीला कोर्टाला सांगावं लागेल, की याच्यामध्ये बँकेचं कर्ज आहे. बँकेची कन्सेंट घ्यावी लागेल आणि डिव्होर्सची जी डिक्री होते किंवा डिव्होर्सची जी फायनल ऑर्डर होते, त्याच्यामध्ये हे मेन्शन करावं लागेल, की बँक लोन कोणी भरायचं आहे. आता बँक लोन जोपर्यंत भरलं जात नाही, तोपर्यंत ती प्रॉपर्टी कोणाच्या एकाच्या नावावर ट्रान्सफर देखील होऊ शकत नाही. म्हणजेच तुमच्या बँक लोनची जी मुदत आहे, ती तुमच्या लग्नाच्या मुदतीपेक्षा वाढली. आता मुदत हा शब्द वापरतो कारण आजकाल बऱ्याच केसेस व्हायला लागल्यात अशा. तर लग्नाची जी मुदत असते तुमची किंवा लग्न तुमचं ज्या टेन्युअरमध्ये झालेलं आहे, त्याच्यामध्ये लग्नाच्या नंतर 3 वर्षांनी, 4 वर्षांनी तुम्ही डिव्होर्सचा विचार करताय आणि तुमचं कर्जाचा टेन्युअर जो आहे तो 18 वर्ष आहे, 20 वर्ष आहे. त्या केसमध्ये या गोष्टी स्पेसिफिकली रिटर्नमध्ये द्याव्या लागतील कोर्टला, की तुम्हाला तिथे कोर्टाला सांगावं लागेल, की या लोनचं तुम्ही काय करणार आहात पुढं. अकॉर्डिंग टू लॉ ती जी प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी सेल आउट करण्याचा किंवा दोन्हीपैकी कुठल्यातरी एका व्यक्तीला देण्याचा तुम्हाला राईट नाही. अनलेस अँड अंटिल तुम्हाला बँक तशी परमिशन देईल. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की जर डिव्होर्स सारख्या केसेस होत असतील, तर त्याच्यामध्ये बँक लोनचा जो फॅक्टर असतो तो महत्त्वाचा ठरतो आणि प्रॉपर्टीचं टायटल किंवा ओनरशिप जी आहे, ती घाईघाईने आपण कुठल्यातरी इमोशनल लेव्हलवर निर्णय घेऊन ट्रान्सफर होऊ शकत नाही. डिव्होर्स केसेसमध्ये त्या सोसायटीतला जो फ्लॅट असतो, त्या फ्लॅटच्या मेंबरशिपचा देखील वाद आपल्याला पाहायला मिळतो. होतं काय, की हसबंड किंवा वाईफ दोघांपैकी एकाचंच नाव जर ऑफिशियल मेंबर म्हणून असेल, तर डिव्होर्स नंतर कोण मेंबर राहणार हा वादाचा मुद्दा ठरतो. बऱ्याचदा असं देखील पाहायला गेलेलं आहे, की कोर्टामध्ये डिक्री झालेली आहे. फ्लॅट किंवा प्रॉपर्टी ट्रान्सफर करून देता येईल. म्हणजे हसबंड वाईफला लिहून देतो, की तुझ्या नावावर मी करून देईल. पण ॲक्चुअली मेंबरशिप ट्रान्सफर होत नाहीये. जर सोसायटीची मेंबरशिप ट्रान्सफर नाही झाली, तर ही जी गोष्ट आहे ही अडकून राहते. एक छोटंसं उदाहरण आहे, मुंबईतली एक केस होती, ज्याच्यामध्ये 87 ला 1987 ला त्या ज्या कपल आहेत त्यांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोट झाल्यानंतर झालं काय, की त्याचा जो हसबंड आहे तो इंग्लंडला निघून गेला. या ज्या बाई आहेत त्या इंडियामध्ये राहिल्या. आफ्टर 20 इयर्स त्यांची जी प्रॉपर्टी होती, जो फ्लॅट होता, तो रिडेव्हलपमेंटला आला आणि रिडेव्हलपमेंटला ती प्रॉपर्टी आल्यानंतर प्रश्न निर्माण झाला, की ही जी प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीचा आता ओनरशिप कोणाची राहणार? बिकॉज हसबंडनी मेंबरशिप ट्रान्सफर केलेली नव्हती आणि 20 वर्षानंतर जिथे 87 ला घटस्फोट झालाय, तिथं आता त्या माणसाला शोधायचं, इंग्लंडमध्ये जायचं आणि मेंबरशिप ट्रान्सफर करण्याची प्रोसिडिंग करायची. इट वॉज नॉट ईझी. अशा वेळेस तुमची कोणती चूक झाली होती? तुमची एकच चूक अशी घडली होती, की ज्यावेळेस तुम्ही डिव्होर्सची डिक्री घेतली किंवा ऑर्डर घेतली, त्यावेळेस प्रॉपर्टीच्या ओनरशिपबद्दल विषय क्लिअर केला नाही आणि मेंबरशिपबद्दल देखील तुम्ही नॉर्म्स जे आहेत किंवा कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर केल्या नव्हत्या. सोसायटीची मेंबरशिप जर ट्रान्सफर झाली, जसं तुमचं डिव्होर्सची डिग्री होतीये, तर मेंबरशिप देखील ट्रान्सफर व्हायला पाहिजे. मेंबरशिप ट्रान्सफर झाल्याशिवाय जर फक्त डिग्री असेल, तर मेंबरशिप ट्रान्सफर नाही या एका पॉइंटवर देखील ओनरशिप अडकून राहू शकते. काही केसेस अशा पण पाहायला गेल्या आहेत, जिथे मध्ये हसबंड आणि वाईफ जे आहेत त्यांच्यातला डिस्प्यूट तर कायम असतो. फ्लॅट जो आहे तो दोघांच्या नावावर असतो. आणि हा डिस्प्यूट चालू असताना जर फ्लॅटमध्ये आयदर हसबंड किंवा वाईफ दोघांपैकी एकच व्यक्ती राहत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला आता राहण्यासाठी म्हणून प्रतिबंध केलाय, मज्जाव केलाय, येऊ दिलं जात नाहीये. अशा वेळेस तो हसबंड किंवा ती वाईफ यांना ऑप्शन्स काय काय राहतात? डोमेस्टिक व्हायलन्सची म्हणजेच कौटुंबिक हिंसाचाराची जर केस झाली, तर ती वाईफ कोणती गोष्ट प्रोटेक्शन मागते? ती मागते राईट टू रेसिडन्स. म्हणजे तिला त्या फ्लॅटमधनं तुम्हाला बाहेर काढता येत नाही. मग फ्लॅटमधनं बाहेर काढता येत नाही, याचा अर्थ ओनरशिप ट्रान्सफर होती का? आन्सर इज नो. फ्लॅटमध्ये तुम्हाला रेसिडेन्सचा किंवा रेसिडन्सचा राईट देता येऊ शकतो. फ्लॅटची ओनरशिप जोपर्यंत कोर्टाची ऑर्डर होत नाही, तोपर्यंत मुळीच ट्रान्सफर होऊ शकत नाही. प्रॉपर्टी वाईफच्या नावावर आहे, हसबंडच्या नावावर आहे किंवा दोघांच्या नावावर आहे आणि दोघांमध्ये डिस्प्यूट चालू आहे. या केसमध्ये जर एखाद्या पार्टीला ही शंका असेल, की आयदर पार्टी मे डिस्पोज द प्रॉपर्टी, म्हणजे हसबंडच्या नावावर प्रॉपर्टी आहे आणि वाईफला असं वाटत असेल, की आता माझी आणि याची केस चालू आहे, आम्ही डिव्होर्स घेतोय किंवा मेंटेनन्सचे काही इश्यूज आहेत आणि मधल्या पिरियडमध्ये माझ्या हसबंडनी जर प्रॉपर्टी विकली तर काय?
तर प्रॉपर्टी ॲक्टमध्ये किंवा प्रॉपर्टी लॉमध्ये या स्पेसिफिकली प्रोव्हिजन्स आहेत, त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, की जर तुम्हाला असं वाटत असेल, की तुमचा पार्टनर, स्पाउसलाही शंका असेल, की तो ती प्रॉपर्टी डिस्पोज करणार आहे, विकून टाकणार आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही सिव्हिल कोर्टमध्ये सेपरेट ॲप्लिकेशन किंवा केस फाईल करून त्या माणसाने ती प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाला विकू नये किंवा थर्ड पार्टी इंटरेस्ट त्यात जनरेट होऊ नये, यासाठी स्टे ऑर्डर मागू शकतात. ही स्टे ऑर्डर घेण्याचा वाईफला राईट आहे. या गोष्टीसाठी हसबंड देखील जाऊ शकतो. पण ही स्टे ऑर्डर तुम्हाला सेपरेट केस दाखल करून मग घ्यावी लागेल. तुमच्या डिव्होर्सची किंवा मेंटेनन्सच्या चालू केसमध्ये अशा पद्धतीने स्टे ऑर्डर रेअरली मिळतात. तशी स्पेसिफिक प्रोव्हिजन नाहीये. त्यामुळे आपल्याला कोणत्या ॲक्ट खाली आपण काय मागतोय हे समजून घेतलं पाहिजे. मी आतापर्यंत बऱ्याचदा सांगत आलोय, की तुम्हाला जर एक्झॅक्टली काय मागायचं आहे हे लक्षात असेल, तर त्याचबरोबरीने तुमचे हे पण लक्षात आलं पाहिजे, की ते कोणत्या कोर्टात मिळू शकतं. जसं रेरा केसेसचं आपण उदाहरण मगाशी जेव्हा बघितलं, तेव्हा आपण हे बोललो, की रेराला कोणत्या-कोणत्या गोष्टी देण्याचा अधिकार आहे. सायमल्टेनियसली कंझ्युमर कोर्ट तुम्हाला काय-काय देऊ शकतं. त्याच कंडिशनमध्ये जेव्हा एखादा मॅरिटल डिस्प्यूट असतो, हसबंड अँड वाईफमध्ये अडचणी असतात, त्यावेळेस त्यांनी पण हा विचार करायला पाहिजे, की या डिस्प्यूटमध्ये जर प्रॉपर्टी येत असेल, तर त्यासाठी स्पेसिफिकली प्रॉपर फोरम कुठला आहे किंवा कोर्ट कुठला आहे, जिथे जाऊन त्यांना न्याय मागता येईल.